तर कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। सीआयडी कोठडीची मागणी करण्यात आलेली होती, मात्र खंडणी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। केज कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। आज त्याला केज कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला होता आणि त्याच दरम्यान न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराडला सुनावलेली आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याची चौकशी सुरू आहे। या प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आली होती। आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराडला देण्यात आलेली आहे। पुढच्या 14 दिवसांमध्ये न्यायालयाच्या या सगळ्या निर्णयानंतर आता 14 दिवसांमध्ये पोलिसांना देखील वेळ मिळणार आहे अधिकचा तपास करण्यासाठी। आणखी कोणकोणत्या या सगळ्या तर वाल्मिक कराडची आता तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। 14 दिवसांचा तुरुंगवास वाल्मिक कराडला। वाल्मिक कराडची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी करण्यात आली। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला देण्यात आली आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याची चौकशी सुरू आहे, मात्र या प्रकरणामध्ये आणखी हत्येच्या प्रकरणामध्ये काही सहभाग आहे का याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये केला होता। तर वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर यांच्याकडे। सागर, वाल्मिक कराडला अखेर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। निश्चितपणे निखिल, आपण पाहिलं की गेल्या 1 तासापासून जे आहे ते केज न्यायालयामध्ये या ठिकाणी युक्तिवाद सुरू होता आणि या युक्तिवादानंतर जोरदार युक्तिवाद जो आहे तो दोन्ही बाजूने करण्यात आलेला होता। त्यानंतर आता वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। आपण पाहतो की खरं तर आताची महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका लावण्यात आलेला आहे। त्यामुळे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी असली तरी कराडला तुरुंगातच जावं लागणार आहे। कराडवर आता मकोका लावण्यात आलेला आहे। याआधी संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या आरोपींवर मकोका लावण्यात आला होता, मात्र खंडणी प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराड याच्यावर देखील आता मकोका लावण्यात आलेला आहे। आताची ही सगळ्यात मोठी बातमी, पोलिसांना त्यामुळे आणखी वाल्मिक कराडची चौकशी करण्यासाठी वेळ मिळणार आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी वाल्मिक कराडला त्यामुळे आता जामीन मिळू शकणार नाही। तर वाल्मिक कराड याला आता मकोका लावण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, निखिल, आपण पाहिलं की खरं तर यापूर्वीच 8 आरोपींवर जे आहे ती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। त्यानंतर यावेळीची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की वाल्मिक कराड जो खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे त्याला मकोका जो आहे तो लावण्यात आलेला आहे। या घडीची खरं तर ही सर्वात मोठी बातमी आहे, कारण मकोका हा मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून असते आणि त्यामध्ये आता वाल्मिक कराडला देखील मकोका लावण्यात आलेला आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून देशमुख कुटुंबीय असतील किंवा विरोधकांनी या ठिकाणी मागणी करण्यात येत होती की खंडणीच्या गुन्ह्यात देखील जे आरोपी आहेत तेच खुनाच्या गुन्ह्यात देखील आरोपी आहेत, त्यामुळे खुनातल्या गुन्ह्यावरती जे मकोका लावण्यात आलेला आहे त्याप्रमाणे खंडणीतल्या गुन्हेगारांवरती त्या म्हणजेच वाल्मिक कराडवर देखील मकोका लावण्याची मागणी जी आहे ती सातत्याने लावून धरण्यात आली होती। वेगवेगळ्या आक्रोश मोर्चातून देखील या ठिकाणी ही मागणी करण्यात आली होती। त्यानंतर आता अखेर वाल्मिक कराडवरती मकोका अंतर्गत जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे। खरं तर ही मोठी कारवाई जी आहे ती या प्रकरणात मानली जाते। आपण पाहिलं की खरं तर देशमुख कुटुंबियांनी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप जे आहेत ते SIT वरती केलेले होते की आम्हाला कुठल्याही पद्धतीची माहिती दिली जात नाहीये। मात्र या घडीची खरं तर ही खूप मोठी बातमी आहे, कारण वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। मोठी कारवाई मानली जाते आणि त्यामुळे वाल्मिक कराडचा ताबा मागितला जाऊ शकतो हत्या प्रकरणामध्ये। निश्चितपणे खरं तर आपण पाहतो की हत्येच्या गुन्ह्यात त्याचा काही संबंध आहे का याबाबतची देखील चौकशी आता होऊ शकते। मात्र मकोका अंतर्गत आता वाल्मिक कराड देखील आल्यामुळे वाल्मिक कराडचे पाय आणखी गोत्यात गेल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय, कारण मकोका अंतर्गत कारवाई म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणात ही प्रतिबंधात्मक कारवाई आहे आणि यामध्ये वाल्मिक कराड आता आणखी त्याचा पाय जो आहे तो खोलात गेलेला आता हा अर्ज केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे आणि हत्या प्रकरणामध्ये चौकशीसाठी ताबा द्या असं आता CIDनं म्हटलेलं आहे। तर वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला। आताची सगळ्यात मोठी बातमी, खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असली तरी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय। हत्या प्रकरणामध्ये ताबा द्या, CIDनं आता कोर्टाकडे हा अर्ज केलेला आहे। सागर,
निश्चितपणे निखिल, आपण पाहिलं की खरं तर CIDने यापूर्वी देखील 15 दिवस जो आहे तो तपास केलेला होता आणि या तपासामध्ये अनेक पुरावे जे आहेत ते या ठिकाणी जमा केलेले होते। अनेक चौकशी जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची सखोल चौकशी जी आहे ती CID कडून करण्यात आलेली होती। त्यानंतर कुठेतरी या संपूर्ण निष्कर्षानंतर आज ज्या पद्धतीने सुनावणी झाली त्यामध्ये वाल्मिक कराड जी आहे ती 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली गेली असली तरी दुसरीकडे आता मकोका अंतर्गत त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे CIDने आता त्याचा ताबा जो आहे तो या ठिकाणी मागितलेला आहे आणि या गुन्ह्याचा आणखी सखोल तपास करण्यासाठी CIDने हा कोर्टाकडे अर्ज केलेला आहे की आम्हाला वाल्मिक कराडची कस्टडी आम्हाला मिळावी, आम्हाला आणखी तपास जो आहे तो या ठिकाणी करायचा आहे आणि त्याचे व्हाईस सॅम्पल देखील घेतले गेलेले आहेत। त्या अनुषंगाने देखील हा तपास होऊ शकतो। त्यामुळे एकंदरीतच खरं तर ही मोठी कारवाई आहे आणि आता CID कडून वाल्मिक कराडची कस्टडी जी आहे ती मागण्यात आलेली आहे। त्यामुळे मकोका अंतर्गत ही कारवाई झाल्यानंतर आता CIDने हा ताबा मागितलेला आहे। त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत आता मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र जे आहे ते एकंदरीत आजच्या या संपूर्ण प्रक्रियेनंतर या न्यायालयीन कामकाजानंतर आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच CIDला आता न्यायालय जे आहे ते वाल्मिक कराडचा ताबा देतंय का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। त्या संदर्भातला अर्ज जो आहे तो आता कोर्टाकडे सादर करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं की गेल्या 1 तासापासून जे आहे या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी जी आहे ती या ठिकाणी सुरू होती आणि दोन्ही बाजूंनी युक्तिवाद SITचे अधिकारी आता मकोका कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। आताची मोठी बातमी, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। SITचे अधिकारी आता मकोका कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत आणि हत्या प्रकरणामध्ये देखील आता त्याचा ताबा मागितला जाण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावलेला आहे। या अंतर्गत हत्येचा ताबा आता CID कडनं मागितला जातोय तर SITचे अधिकारी मकोका कोर्टामध्ये आता दाखल झालेत। हत्या प्रकरणामध्ये ताबा द्या असा अर्ज आता CIDने केलेला आहे। वाल्मिक कराड याचा पाय आता आणखी खोलात। सागर, निश्चितपणे निखिल, आपण पाहिलं की खरं तर सकाळपासूनच जे आहे ते या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप जे आहेत ते होताना पाहायला मिळत होते। राजकीय असतील, सामाजिक असतील, या सर्व स्तरातून आरोप होत होते। मात्र न्यायालय देखील या ठिकाणी सरकारी वकील GB शिंदे यांनी जोरदार मागणी, हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे SITने असं म्हटलेलं आहे। वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे असं SITनं म्हटलेलं आहे। SIT अधिकारी आता मकोका कोर्टामध्ये दाखल झालेत आणि हत्येचा कट या अंतर्गतच वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे। SITचे अधिकारी देखील मकोका कोर्टात दाखल झालेत। कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे SIT कडून कळतं। सागर, निश्चितपणे कारण SITचे अधिकारी जे आहेत राज्याचे प्रमुख आहेत बसवराज तेली हे देखील या ठिकाणी आज केसमध्ये दाखल झालेले होते आणि काही वेळापूर्वी जी आहे ती खंडणीच्या प्रकरणातली सुनावणी जी आहे ती पूर्ण झाली होती। त्यानंतर न्यायालयीन कोठडी दिली। मात्र SITने या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे आणि यामध्ये खुनाच्या अनुषंगाने त्याने आता वाल्मिक कराडचा जो आहे तो संबंध असल्याचा एकंदरीत दावा केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती याचा अधिक तपास करण्याच्या दृष्टीने SITने जे आहे ते आता वाल्मिक कराडचे देखील कस्टडी मागितल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे SIT गेल्या अनेक दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणामध्ये काम करते, अतिशय बारकाईने काम करत असल्याचं देखील सातत्याने न्यायालयाकडे आता मागणी केलेली आहे की त्याची पोलीस कस्टडी देखील मिळावी। आणि मकोका अंतर्गत खरं तर ही सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 302च्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग आहे। म्हणजेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट जो आहे तो त्यांनी रचल्याचा आरोप जो आहे तो SIT कडून करण्यात आलेला आहे आणि त्यामध्येच या ठिकाणी मकोका अंतर्गत जे आहे ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता SIT कडून न्यायालयाकडे अर्ज सादर करण्यात आलेला आहे की आम्हाला वाल्मिक कराडची कस्टडी द्यावी आणि या खुनाच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड देखील या संपूर्ण कटामध्ये सहभागी असल्याचं SIT कडून सांगण्यात आलेलं आहे। आपण पाहतो की खरं तर SITने मोठ्या प्रमाणात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची चौकशी आहे, वेगवेगळ्या पद्धतीची तपासणी, वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे जे आहेत ते गोळा केल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं आणि वेगवेगळे ॲलिगेशन्स देखील SITवर करण्यात आले होते। मात्र आता SITने एक मोठं पाऊल उचलत या ठिकाणी वाल्मिक कराडला 302च्या गुन्ह्यात म्हणजेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एकंदरीत गुन्ह्यामध्ये जो आहे तो आता त्यांचा सहभाग असल्याचं या ठिकाणी कोर्टात म्हणणं सादर केलेलं आहे आणि SITने हा कोर्टाकडे अर्ज देखील दाखल केलेला आहे। त्यामुळे आता सत्र न्यायालय जे आहे, केस न्यायालय जे आहे ते या ठिकाणी आता कशा पद्धतीचा निकाल देतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आता त्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती काही वेळामध्ये सुरू होणार आहे आणि एकंदरीतच मोठी घडामोड जी आहे ती या ठिकाणी या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते। मकोका अंतर्गतली कारवाई आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येतला कटामधला सहभागी हा जो आहे तो वाल्मिक कराड यांचा देखील असल्याचं आता SITने समोर आणलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच
निश्चितच सबळ पुराव्यांच्या आधारावरती SITने हा निष्कर्ष जो आहे तो काढलेला आहे आणि या निष्कर्षाच्या आधारावरच आता त्यांनी कोर्टाकडे जे आहे ते या ठिकाणी या संदर्भातला अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे आता न्यायालय कशा पद्धतीने यापुढची कारवाई करते, कशा पद्धतीची युक्तिवाद जो आहे तो दोन्ही बाजूने होतोय। कारण आपण पाहिलं की खरं तर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांच्या संदर्भातली ही सुनावणी सुरू होती, मात्र ही सुनावणी संपताच या ठिकाणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती वाल्मिक कराड यांना सुनावलेली होती। मात्र काही क्षणातच या ठिकाणी मकोका अंतर्गत जी आहे ती कारवाई झाली आणि त्याचबरोबरीने SITच्या अधिकारी देखील कोर्टामध्ये उपस्थित आहेत आणि SITच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हत्येच्या गुन्ह्यामध्ये देखील वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आणि त्या संदर्भातले पुरावे देखील त्यांच्याकडे असल्याचा दावा केलेला आहे आणि त्याच्याच आधारावरती आता न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी जी आहे ती आता सुरू होईल। आणि आपण पाहतोय वाल्मिक कराड हे आता आणखी अडचणीत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ते आरोपी होते। येतो आपण पाहूयात की आतापर्यंत काय काय झालेलं आहे। आताची ही सगळ्यात मोठी बातमी की वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावून हत्येच्या गुन्ह्यामध्ये SITने कोर्टाकडे कोठडी मागितली आहे। तर हत्येचा कट रचल्याचा कराडवर आरोप ठेवण्यात आलेला आहे आणि SITनं कोर्टाकडे या संदर्भातला अर्ज दिलेला आहे। खंडणी प्रकरणामध्ये जेल कोठडी झाल्यानंतर SITने मकोका कोर्टामध्ये धाव घेतली। मकोका कोर्टात SITनं हत्या प्रकरणामध्ये कराडच्या कोठडीसाठी अर्ज दाखल केलेला आहे। वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर SITने ठेवलेला आहे आणि आता मकोका कोर्टामध्ये वाल्मिक कराड याला नेण्यात आलेला आहे। हत्या प्रकरणामध्ये ताबा द्या असा अर्ज CIDनं आता मकोका कोर्टामध्ये केलेला आहे। वाल्मिक कराडचा पाय त्यामुळे आणखी खोलात। आतापर्यंत काय काय झालं ते आपण पाहूया। CIDचे अधिकारी मकोका कोर्टामध्ये आता दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे, त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात। वाल्मिक कराडवर मकोका लावून हत्येच्या गुन्ह्यात SITने कोर्टाकडे कोठडी मागितली आहे। अच्छा शांत राहा, थोडं शांत राहायला तुम्हाला बोलतोय। तुम्ही शांत राहायला शांत राहा, सगळ्याला बोलतो मी शांत राहा। तुम्ही शांत राहिला तर मला बोलणं होईल। जरा शांत राहा, तुम्ही व्यवस्थित सांगतो तुम्हाला। युक्तिवाद संपलेला आहे, निर्णय देखील झालेला आहे, नेमकं काय काय युक्तिवाद झालेला आहे काय नाही, आज ह्याच्यामध्ये कोर्टापुढे युक्तिवाद झाला। त्यांनी 10 दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती, पोलीस कस्टडी। त्याच्यामध्ये 10 मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला 10 मुद्द्यावर त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे। याच्या अगोदर 31 डिसेंबरला 15 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती। त्यापैकी तेच मुद्दे 10 मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची, ते करायची। त्याच्यामुळे कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकिलांनी आमचा युक्तिवाद ऐकला आणि कोर्टानं त्यांना PCI जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी आहे। नाही, असं बिलकुल कोर्टापुढे काही नाहीये। कोर्टापुढे आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाहीये, कारण आता आज फक्त जी काही एक्स्टॉर्शनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही। आता ते आम्ही त्या पुढच्या वेळेस आम्ही बघू, सांगू तुम्हाला। पण मोका लावल्यानं काय त्यांचा तसंही ह्या आतापर्यंत जो तपास आतापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे, पण कुठेही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाहीये। हे आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो 103 BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे, त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता। त्याच्यामुळं त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही। आता सर MCR झालेला आहे, आता बेलची काय प्रोसिजर आहे? नाही ऐका
आता पुढे काय आता पुढे काय नाही आम्ही त्यांना हां सांगा पुढे काय तुमचं नाही आता आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे. त्याच्यावर 2-3 दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये. कारण एमसीआर झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे. त्याच्यावर जी कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे 2-3 दिवसात सुनावणी जमान काय प्रोसेस असणार आहे पुढे मकोका दाखल झाला तर ते कुठल्या कस्टडी नाही त्यांना पुन्हा कस्टडी मागतील ना, ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील. मोकोका लागला ती प्रोसिजर वेगळी आहे, कोर्ट आहे, त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल. त्याच्यामध्ये कोर्टामध्ये ज्यावेळेस आर्ग्युमेंट सुरू होते सर त्यावेळेस मोका लावण्यासंदर्भात काही आर्ग्युमेंट झाले होते. हा मुद्दे नवीन काही नव्हते त्याच्यामध्ये, की आम्हाला त्या गुन्ह्याचा तपास करणं आहे. बाकीच्या 3 गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता, की दुसरा एक अट्रॉसिटीचा आहे, हा 103 BNSचा गुन्हा आहे. त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे. आणखी यांचे कुठे साक्षीदार आहेत का आणि ह्या संदर्भात त्यांनी कुठं प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं बाहेर राज्यात आहे, बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल, अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे. असे मुद्दे होते त्याच्यामध्ये. ते सगळे मुद्दे कोर्टानं काय ग्राह्य धरलेले नाहीत. हे सगळे मुद्दे ग्राह्य धरून कस्टडी देण्याचं कोर्टानं नाकारलेलं आहे. सीआयडीनं तपास युक्तिवाद सुरू होता त्यावेळेस सीआयडीनं मागणी केली होती का की मोका संदर्भात काही पत्र दिले का त्यांना नाही तेच सांगतो. आतापर्यंत तुमच्या पुढे येईपर्यंत असा कुठेही आम्हाला तर आतापर्यंत अर्ज नाही आहे की त्यांना मोकोका लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यात घेतलेला आहे. ते आतापर्यंत आम्हाला त्या संदर्भात माहिती नाहीये. आतापर्यंत माहिती नाहीये. गुन्ह्यात 15 दिवसांची पोलीस कोठडीचा एक मुद्दा तुम्ही मांडला. हो, आम्ही त्याच्यात असा मुद्दा मांडला किंवा हे जे त्यांच्या 10 वर्ष 1 वर्ष असं नाही की फक्त 10 वर्ष, मॅक्झिमम 10 वर्ष शिक्षा याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे 1 वर्ष ते 10 वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की 15 दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे. त्याच्यामध्ये त्या 15 दिवसात पूर्ण तपास झालेला आहे. त्यामुळे पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला नाही आहे असं आम्ही आमचं म्हणणं मांडलं. ते ग्राह्य धरलं. ओके सर ओके थँक्यू हायकोर्टचं एक सायटेशन दिलं होतं सगळ्या प्रकरणामध्ये. एक्झॅक्टली काय थोडं ब्रीफ द्याल का? नाही, त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं होतं की ज्या शिक्षा ज्याच्यामध्ये 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे, हां त्या 10 वर्षापर्यंत जे शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं की पहिला 40 दिवसाचा तपास आहे ते 15 दिवस तुम्ही पोलीस कस्टडी मागू शकता. असा आम्ही एक त्याच्या कर्नाटक हायकोर्टचा दाखला दिला होता. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने तो कन्फर्म केलेला आहे. थोड़ा ब्रीफ दीजिए कि एग्जैक्टली कोर्ट रूम में क्या हुआ. नहीं, कोर्ट रूम की बातें बाहर नहीं बोल सकते भाई, आप बोलिए. कोर्ट रूम में दैट वाज एन आर्गुमेंट. सर आपकी आर्गुमेंट थी इसमें नहीं, हमने यही आपका बेसिकली सुदर्शन गुले और इस दोनों मामले में नहीं, हमने वही बोला कोर्ट के अंदर जो बातें हुई हम आपको बता नहीं सकते. दैट वाज एन पार्ट ऑफ द आर्गुमेंट. सो आपको क्या हुआ ये मेरा बताना जरूरी है. बाकी के एमसीआर हुआ है, मैजिस्ट्रेट कस्टडी उनको दी गई इसके पूरे जरिए. मामले में सर हत्या के मामले में उनका लिंक है ऐसा बिल्कुल नहीं है. हमने बोला है कि उसमें उन्होंने अभी कस्टडी मांगा था कि हमको उस पर इन्वेस्टिगेशन करना है. उनका यही चाहिए था कि हमको इन्वेस्टिगेशन करना है, उसका कुछ रोल है क्या नहीं. अभी तक उन्होंने कुछ बोला नहीं. वो रिमांड में कुछ आया नहीं कि उनका कुछ रोल है. लेकिन ये कह रहे थे कि उनकी जो मालमत्ता है यानी कि अलग अलग बुनियादी जगहों पे जहाँ उनकी प्रॉपर्टी है उसे भी क्रॉस वेरीफाई करना है आउट ऑफ इंडिया. नहीं, वो तो कभी भी कर सकते हैं ना. तो हमने बोला उसको कि भाई आपको प्रॉपर्टी इन्वेस्टिगेशन करने के लिए उनकी पर्सनल कस्टडी क्यों जरूरत है, पुलिस कस्टडी जरूरत नहीं. वो आप तो रजिस्ट्री ऑफिस में जाके एट 1 क्लिक आपको मिल सकता सब. क्या बार बार वही ग्राउंड्स दिए जा रहे हैं, आप दोहरा रहे हैं? वही बोला मैं आपको कि पहले वही ग्राउंड थे और 15 दिन में हमारा कोई 103 BNS के अंदर कोई कनेक्शन आया नहीं है. थँक्यू. That's all.